मित्रांनो वेलकम बॅक टू होम लाईफ ट्रेडर्स सांगली. आज आपण बघणार आहे बल्ब सीसीटीव्ही कॅमेरा कनेक्ट कसा करायचा. आपल्या सगळ्यात बेस्ट सेलिंग आणि सगळ्यात प्रीमियम वाला आयटम आहे मित्रांनो. हा 4 मेगापिक्सल मध्ये येतोय. त्यामध्ये 1.5 मेगापिक्सलचं पण मॉडेल येतोय. कनेक्शन प्रोसिजर सेमच राहणार आहे. इझी लाईफ असू दे, तुम्हाला कनेक्शन प्रोसिजर सेमच राहणार आहे मित्रांनो. तुम्हाला 10 मिनिटात आता आपण कनेक्ट करून दाखवूया. आपल्या शॉपचं नाव आहे होम लाईफ ट्रेडर्स. 7249290496 आपला नंबर आहे. आपण सीसीटीव्ही मध्ये होलसेलचं काम करतोय. सांगलीमध्ये आपलं दुकान आहे, कोल्हापूरमध्ये पण आपलं दुकान आहे. डिस्क्रिप्शन मध्ये ऍड्रेस मेन्शन्ड आहे. तर मित्रांनो बॉक्समध्ये तुम्हाला असलं एक बल्ब होल्डर ऑलरेडी दिलेला असतो फ्री ऑफ कॉस्ट. आता मी एक बल्ब होल्डर रेडी करून ठेवलेला आहे व्हिडिओ डेमॉन्स्ट्रेशनसाठी. तर काय नाही, पाठीमुळे फक्त मित्रांनो तुम्हाला प्लस आणि मायनस कनेक्ट करायचं आहे. नंतर तुम्हाला सीसीटीव्ही यामध्ये स्क्रू इन करायचं आहे मित्रांनो. नंतर सीसीटीव्ही एक 360 ऑटो रोटेट करतोय मित्रांनो. तुम्ही नवीन कनेक्शन करत असला तर हा प्रोसिजर एवढंच आहे. जर तुम्ही वायफाय चेंज करत असला किंवा कनेक्शन रिसेट करत असला तर इथं तुम्हाला वरती एक रिसेटचा की दिसेल. ते की 5 सेकंड प्रेस अँड होल्ड केला तर तुमचा कॅमेरा रिसेट होतोय आणि कॅमेरा रिसेट होऊन तुम्ही नवीन वायफाय किंवा दुसऱ्या फोनला तुम्ही कनेक्ट करू शकता. तुम्हाला करून दाखवतो. हा रिसेट की आहे. प्रेस अँड होल्ड. इथं वरती मित्रांनो मेमरी कार्ड स्लॉट आहे. तुम्ही SD कार्ड टाकून स्टोरेज सुद्धा करू शकता किंवा लाईव्ह सुद्धा बघू शकता मित्रांनो. तुम्ही हे कॅमेराज अवेलेबल आहेत आपल्या सांगलीच्या आणि कोल्हापूरच्या स्टोअरला. मित्रांनो आता आपण फोनमध्ये ऍप डाउनलोड करणार आहे. ह्या कॅमेराचा ऍप आहे इझी लाईफ. डाउनलोड केलेला आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायला लागेल. तुमचा ईमेल आयडी किंवा तुमचा फोन टाकून OTP येईल. तुम्ही लॉग इन करून घ्यायचा आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असलं एक स्क्रीन दिसेल. तर तुम्हाला प्लस वरती जायचं आणि कनेक्ट करायचं आहे. ते करायच्या आधी आपण वायफाय सेटअप करूया. तुमच्या घरातल्या होम वायफायवर सुद्धा चालते आणि फोनच्या हॉटस्पॉटवर सुद्धा तुम्ही चालू शकता मित्रांनो. मित्रांनो आपण हॉटस्पॉट चालू केलं. हॉटस्पॉटचं नाव आहे ABCD आणि आपला पासवर्ड आहे 129. मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बँड जे आहे तो 2.4 GHz वर सेट करायचा आहे. 5 GHz वरती मोस्ट प्रोबेबली चालत नाही सीसीटीव्ही कॅमेरा. तिचं बँड विड्थ असते 2.4 GHz. जरी तुम्ही होम वायफायवर कनेक्ट करत असला तरी 2 बँड्स असतात, 2.4G आणि 5G. तर हा 2.4G वाल्या नेटवर्कलाच कनेक्ट होते. तर 2.4G नेटवर्कच सिलेक्ट करा मित्रांनो. हा आहे तुमचा मेन होम स्क्रीन. तर मित्रांनो हा आहे तुमचा होम स्क्रीन इझी लाईफ ॲपचा. तर इझी लाईफ आणि V380 थोडंसं डिफरंट आहे कनेक्शन मध्ये. तर मी तुम्हाला एका मिनिटात दाखवतो. प्लस आयकॉन तुम्हाला दाबायचा आहे. कॅमेरा रेडी ठेवायचा, हॉटस्पॉट रेडी ठेवायचा. प्लस आयकॉन आपण दाबूया. प्लस आयकॉन दाबल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं 3 ऑप्शन्स दिले जाते. तुम्हाला फर्स्ट ऑप्शन आहे डिव्हाइस ऍडिंग बाय स्कॅनिंग द कोड बाय AP हॉटस्पॉट आणि बाय 4G कनेक्शन. तर आपला वायफाय तर ऑब्व्हियसली आपण AP हॉटस्पॉट मध्ये जाणार आहे. हा इझी लाईफसाठी मित्रांनो परत एक सांगतो, V380चा स्टेप आणि प्रोसेस वेगळा आहे. ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. तुम्ही चॅनलवरती गेल्यानंतर तुम्हाला V380चं सुद्धा व्हिडिओ बघायला भेटेल. तर व्हिजिट करा होम लाईफ ट्रेडर्सला. तर ऍडिशन ऑफ AP हॉटस्पॉट ह्याला आपण ओपन करूया मित्रांनो. ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला काही प्रॉम्प्ट्स आहेत. इथं एक टिकमार्क आहे, याला क्लिक करायचं आहे मित्रांनो. क्लिक केल्यानंतर नेक्स्टला जायचं आहे. AP हॉटस्पॉटला कनेक्ट करायचं आहे. चेंज वायफाय ऑन करायचं. वायफायला हॉटस्पॉट आहे त्याला क्लिक करायचं आहे आणि कनेक्ट करून घ्यायचं आहे पासवर्ड टाकून. आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. कन्फर्म करायचं आहे युजर नेम पासवर्ड बरोबर आहे का. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे एक मेन्यू येतो मित्रांनो. यामध्ये सगळं एक्सप्लेन केलं मी, तुम्हाला करून दाखवतो. आता तुम्हाला नेक्स्ट मध्ये जायचं आहे. वायफायला जाऊन तुम्हाला कॅमेराचं जे हॉटस्पॉट आहे AP हॉटस्पॉट त्याला क्लिक करायचं आहे. त्याचं नाव कॅम AP ट्रिप्लेक्स येतो मित्रांनो. गो टू सेटिंग्स. आता या स्टेपमध्ये आपल्याला कॅमच्या वायफायला कनेक्ट करायचं मित्रांनो. कॅम AP 29280 आता ह्या मॉडेलचं स्पेसिफिक आहे. तुमच्या मॉडेलला वेगळं नाव असेल पण कॅमचं आहे. त्याला पासवर्ड नसतोय. हा कनेक्ट होईल मित्रांनो. वेट करा कनेक्शनसाठी. सॅमसंग डिव्हाइस असेल तर इथे एक पॉपअप मेन्यू येतो. आता मी ऑलरेडी केलेला आहे. तुम्हाला सांगणार की इंटरनेट नॉट अवेलेबल. तर अलाउ ऑलवेज वर करायचं मित्रांनो तुम्हाला. आता मी ऑलरेडी केलंय म्हणून मला दाखवत नाही. तो स्टेप लय महत्वाचा आहे. जर तुम्ही डू नॉट अलाउ केला तर कॅमेरा कनेक्ट होणार नाही. अलाउ करायचं. आता मित्रांनो तुम्हाला सेटिंग तो ट्रान्सफर करून घेते. तर आता आपल्याला वेट करायचं आहे. शॉपचं नाव आहे होम लाईफ ट्रेडर्स. आपला नंबर आहे 7249290496. आपल्याकडे होलसेल दरात कॅमेरे मिळतात. कॅमेराचं काम असतं मित्रांनो. आपल्या सांगलीमध्ये दुकान आहे, कोल्हापूरमध्ये दुकान आहे. सगळ्या टाईपचे कॅमेराज होलसेल दरात भेटेल तुम्हाला. सोलार पाहिजे असेल, वायफाय पाहिजे असेल, सिमवाला पाहिजे असेल, व्हिजिट करा आपल्या शॉपला. खाली मेन्शन्ड आहे. इंस्टाग्रामवर आपलं पेज आहे सांगली_HLT. आपल्या इन्स्टा पेजला पण व्हिजिट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर आता प्रोसिजर तुमचं कम्प्लीट होत आलेलं आहे. तर मित्रांनो अलाउ नोटिफिकेशन केलेलं आहे. तुम्हाला नको असेल, तुम्हाला कॅमेरा समोर वगैरे कोण आलेलं नोटिफिकेशन दाखवते, तुम्हाला नको असेल तर बंद करा. कॉन्फिगरेशन इज कम्प्लीट म्हणलेलं आहे मित्रांनो कॅमेरानं. आता नेक्स्ट स्टेप नेसेसरी नाही मित्रांनो, पण तुम्ही करू शकता. लिव्हिंग रूमला लावणारे डोरवे, मीटिंग किंवा तुम्ही स्वतःचं पण काय पण टाकू शकता. आता आपण टाकूया होम लाईफ. हे कॅमेराचं नाव असणार आहे. तुम्ही हॉलमध्ये लावणार असला तर हॉल टाका. बेडरूम जे काय असेल ते. स्टार्ट टू एक्सपिरियन्स. आता तुम्हाला लोड होतो मित्रांनो. आणि हा कॅमेरा सध्या तुमचं ऑनलाईन आलेला आहे सक्सेसफुली. तर मित्रांनो कॅमेरा चालू आहे. आपण फिरूया. बघू शकता तुम्ही. ऑडिओ सुद्धा ऐकू शकता मित्रांनो. 2 वे ऑडिओ सुद्धा आहे. तर आपण एका मिनिटामध्ये कॅमेरा कनेक्ट केलेला आहे. खूप इझी स्टेप आहे. जर कनेक्ट झालं नसेल, मी आता ऑडिओ बंद करतो. इथं ऑडिओ बंद करू शकता मित्रांनो तुम्ही.
जर कनेक्ट झालं नसेल तर हा प्रोसिजर परत एकदा रिपीट करा. इथं तुम्हाला रिसेटचं की आहे, ह्या कीला क्लिक केला की कॅमेरा रिसेट होतोय आणि तुम्ही प्रोसिजर रिपीट करू शकता. मित्रांनो, क्विक सेटिंग्स दाखवतो तुम्हाला 1 मिनिटात. त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट दाखवतो की हा आता तुम्ही म्हणत असणार की हे कॅमेरा जवळ आहे म्हणून कनेक्ट आहे, तर मी वायफाय बंद करून फोनच्या 4G किंवा 5G नेटवर्कवरती कॅमेरा चालवून दाखवतो. मित्रांनो, आता मी करतो वायफाय बंद. आता लॉस्ट कनेक्शन म्हणून दाखवल, तर आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक येऊन एकदा रिफ्रेश करायचं आहे. रिफ्रेश केला तर तुमचं जे फीड आहे तो लाईव्ह चालू झालेला आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे स्पीड दाखवते, नेटवर्क स्पीड, आणि कॅमेरा तुमचा लाईव्ह चालू आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर व्हिजिट करा लवकर लवकर होम लॅब ट्रेडर सांगलीला. क्विक सेटिंग्स दाखवतो. तर आहे तुमचं सेटिंग्स, तुम्ही नाव चेंज करू शकताय. डिव्हाइस इन्फॉर्मेशन मध्ये गेला तर तुम्हाला मॅक ऍड्रेस वगैरे, फर्मवेअर अपडेट्स वगैरे काय असतील तर दाखवणार. मित्रांनो, ती कार्ड टाकून रेकॉर्डिंग सुद्धा करू शकता. मित्रांनो, पेट डिटेक्शन मोड आहे यामध्ये, स्मार्ट व्हॉइस रिमाइंडर आहे, नाईट विजन येते. मित्रांनो, नाईट विजन ऑटोमॅटिक आहे. सगळं काय काय तुम्हाला ऑटोमॅटिकच येणार आहे. मित्रांनो, काय करायची गरज नाही आहे. मोशन ट्रॅकिंग पण आहे. AI मोशन ट्रॅकिंग कोण समोर आला तर त्याला ऑटोमॅटिक ट्रॅक करतोय. मित्रांनो, सगळं काय काय अवेलेबल आहे. व्हिजिट करा होम लॅब ट्रेडर सांगलीला. आपण एकदम सोप्या पद्धतीने आता कॅमेरा इन्स्टॉल केलेला आहे. मित्रांनो, तर सेम प्रोसिजर होता. मित्रांनो, V380चा प्रोसिजर वेगळा असतोय. थँक्यू फॉर वॉचिंग. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिजिट करा होम लाईफ ट्रेडर्स सांगली किंवा कोल्हापूरला.